नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती. तर करंट अफेअरचे आजचे महत्त्वाचे प्रश्न आपण इथं डिस्कस करणार आहे. तर पहिला प्रश्न दिलेला आहे 14 जानेवारी. बघा, जागतिक भूगोल दिवस हा 14 जानेवारीला साजरा केला जातो आणि हा दिन विशेष 1988 पासून साजरा केला जातो. मात्र राष्ट्रीय भूगोल दिवस कधी साजरा केला जातो असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर या प्रश्नाचं अचूक उत्तर लक्षात घ्यायचं आपल्याला 27 जानेवारी. त्यानंतर आहे 15 जानेवारी. तर 15 जानेवारीला बघा भारतभर भूदल दिवस म्हणजे आर्मी डे साजरा करण्यात आलेला आहे. मग भूदल प्रमुख कोण आहे आपले, तर ते आहे जनरल मनोज पांडे. आणि वायुदल प्रमुख कोण आहे, तर ते आहे एअर चीफ मार्शल विवेकराम चौधरी. आणि नौदल प्रमुख आहे भारताचे ॲडमिरल आर हरिकुमार. आता इथे एक पॉईंट लक्षात घ्या, भूदलमधलं सर्वोच्च पद जनरल हे आहे. त्यानंतर वायुदलामधलं सर्वोच्च पद एअर चीफ मार्शल हे आहे. तर नौदलामधलं सर्वोच्च पद ॲडमिरल हे आहे. ओके. आणि तिन्ही दलाचे जे प्रमुख आहेत ते असतात CDS. आणि पहिले CDS होते जनरल बिपिन रावत आणि दुसरे CDS आहे अनिल चौहान. ओके. सो प्रश्न पाठ ठेवा. मात्र तिन्ही दलाचे सरसेनापती कोण असतात, आपल्या सर्वांना माहीत आहे, राष्ट्रपती असतात. त्या आहे द्रौपदी मुर्मू. ओके. आणि द्रौपदी मुर्मू ह्या संताल आदिवासी समुदायातून येतात. त्यांचं राज्य आहे ओडिशा. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट. आणि त्यांनी म्हणजे या शाखेतून पदवी संपन्न केलेली आहे. ओके. त्या भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आणि आदिवासी असणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती ठरलेल्या आहे. ओके. त्यानंतर पहा पानिपतची लढाई. पानिपतच्या एकूण 3 लढाया झाल्या होत्या, 1526, त्यानंतर 1556 आणि 1761. पहिली लढाई बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यामध्ये झाली होती. दुसरी लढाई अकबर आणि हेमू यांच्यामध्ये झाली होती. आणि तिसरी लढाई झाली होती मराठा आणि अहमद शाह अब्दाली. सध्या हे पानिपत ठिकाण हरियाणा या राज्यामध्ये येते. हा पॉईंट सर्वांनी इथे लक्षात घ्या. त्यानंतर बघा, मालदीव विवाद सध्या चर्चेमध्ये आहे. तर मालदीव हा एक आशियाई देश आहे. इथले राष्ट्रपती झालेले आहे मोहम्मद मुइझ्झू. आणि मालदीव या देशाची जी लोकसंख्या आहे ती आहे 5,15,132. क्षेत्रफळ आहे 90,000 चौरस किलोमीटर. ओके, चौरस किलोमीटर लक्षात ठेवा इथे. मालदीवची जी राजधानी आहे ती आहे माले. चलन आहे मालदीवी रुपिया. पॉईंट नोटीस करा, मालदीवमधून विषुववृत्त गेलेले आहे. जसं आपल्या भारतातून कर्कवृत्त गेला आहे मध्य भागातून 8 राज्यातून, तसंच बघा मालदीवमधून विषुववृत्त गेलेलं आहे. आणि मालदीव आणि भारत याच्या दरम्यान 2 युद्ध सराव पार पडतात, एकता युद्ध सराव आणि इक्विवेरिन युद्ध सराव. तर माझ्याकडून हा प्रश्न IMP करा, कारण सध्या मालदीव चर्चेमध्ये आहे, तुम्हाला सर्वांना माहीत आहे. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर आहे. स्वरयोगिनी डॉक्टर प्रभा अत्रे यांचं निधन झालेलं आहे मित्रांनो. निधन झालं 13 जानेवारी 2024ला 91व्या वर्षी. ओके. आणि त्या किराणा घराण्याच्या आहे. त्यांचा जन्म 13 सप्टेंबर 1932ला पुणे या ठिकाणी झाला होता. ओके. त्यांचं घराणं कोणतं आहे, किराणा घराणं, कारण यावरती प्रश्न विचारलेला आयोगाने प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. त्यांचं एज्युकेशन हे फर्ग्युसन कॉलेजमध्ये झालं होतं पुण्याला. त्यांनी विज्ञान ही पदवी घेतलेली होती. विज्ञान या शाखेतून त्यांनी ही पदवी घेतलेली होती. त्यांना महत्त्वाचं म्हणजे 3 पुरस्कार लक्षात ठेवायचे आहे. पद्मविभूषण 2022चा मिळाला होता, पद्मभूषण 2002चा आणि पद्मश्री अवॉर्ड आहे 1990चा. ओके. सो जोड्या लावणीसाठी हा पॉईंट पाठ ठेवायचा आहे. त्यानंतर पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवनगौरव पुरस्कार त्यांना मिळाला. आणि त्यांचे काही पुस्तके आहे, स्वरमयी, स्वररंजनी, स्वरागिनी, सुस्वराली. ओके. सो या पद्धतीनं लक्षात ठेवा. आता भारतरत्न पुरस्कार बघा, यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन बघूया. भारतरत्न पुरस्काराला जी सुरुवात झाली ती 1954 मध्ये झाली होती. आणि आतापर्यंत 48 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. त्यापैकी 2014चा सचिन तेंडुलकर आणि CN राव, 2015चा अटल बिहारी वाजपेयी, पंडित मदन मोहन मालवीय यांना देण्यात आला. तर लास्ट टाइम 2019ला नानाजी देशमुख, प्रणव मुखर्जी आणि भूपेन हजारिका यांना हा भारतरत्न अवॉर्ड देण्यात आलेला होता. सो असे एकूण 48 पुरस्कार आहे. 48 व्यक्तींना हे पुरस्कार देण्यात आलेले आहे. तुम्हाला माहित असेल 21 सैनिकांना परमवीर चक्र प्राप्त आहे. आतापर्यंत एकूण किती सैनिकांना परमवीर चक्र देण्यात आलेले आहे, तर 21. आणि या 21ही परमवीर चक्र प्राप्त सैनिकांचे नावं हे अंदमान निकोबारमधील 21 बेटांना देण्यात आलेले आहे. सो हा एक पॉईंट लक्षात असू द्या. नॅशनल यूथ प्रोग्राम 2024 लक्षात घ्या, नाशिक या ठिकाणी पार पडलेला आहे. 27वे हे नॅशनल यूथ प्रोग्राम होते. या प्रोग्रामचं उद्घाटन केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. ओके. आणि 26वे कुठं पार पडले होते असा जर प्रश्न आला तर कर्नाटक राज्य, हा पॉईंट लक्षात घ्या. ओके. 12 जानेवारीला राष्ट्रीय युवक दिवस साजरा केला जातो. प्रश्न इथे महत्त्वाचा आहे बघा, इतिहासाशी रिलेटेड. याचं रिझन सांगतो मी, कारण याचं रिझन आहे मित्रांनो, काळाराम मंदिराला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिलेली आहे, त्यामुळे मी इथं 3 घटना आता कव्हर करत आहे. महाड सत्याग्रह 20 मार्च 1927 मध्ये झाला होता. मनुस्मृतीचं दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 ला केले. काळाराम मंदिर सत्याग्रह तुम्हाला सर्वांना माहीत आहे. नाशिकचं हे काळाराम मंदिर आहे. तर या मंदिरामध्ये सत्याग्रह 12 मार्च 1930 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व दादासाहेब गायकवाड यांनी केलेला होता मित्रांनो. ओके. अश्वारूढ खेळासाठी अर्जुन पुरस्कार 2023 लक्षात घ्या. पहिल्या महिला कोण ठरलेल्या आहेत? दिव्यकृती सिंग. 2023 मध्ये एकूण 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि अर्जुन पुरस्काराची सुरुवात ही 1961 मध्ये झालेली आहे. ओके, 1961 लक्षात ठेवा. त्यानंतर घोडा. मग आता अश्वा म्हणजे होते घोडा आणि अश्व म्हणजे होते घोडा. मग घोड्यासंबंधित काही मराठी शब्द लक्षात ठेवा समानार्थी. घोड्याला अश्व, वारू, वाजी, हय, तुरुक आणि तुरुंगम असं म्हटलं जाते. तर पोपटला रावा, रागू, शुक या नावानं ओळखलं जाते. लक्षात असू द्या. गोदावरी नदी खोऱ्यात नैसर्गिक तेलाचे साठे सापडलेले आहे आणि हा शोध लावलेला आहे ONGCने, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन कंपनीने. ही एक महारत्न कंपनी आहे. एकूण महारत्न कंपन्या 13 आहे भारतामध्ये सध्या. ONGCची स्थापना 1956 मध्ये झालेली आहे. मग आता कृष्णा आणि गोदावरी चर्चेत आहे, तर काही प्रमाणात हे पॉईंट लक्षात असू द्या. कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर सातारा या ठिकाणी झाला, तर गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी झालेला आहे. कृष्णा नदीची महाराष्ट्रामध्ये लांबी 282 आहे, तर गोदावरीची महाराष्ट्रामध्ये लांबी 668 किलोमीटर आहे. गोदावरीने महाराष्ट्राचा 49% भाग व्यापलेला आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे गोदावरीचे खोरे आहे. ओके, लक्षात असू द्या. महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस 15 जानेवारीला साजरा करण्यात आलेला आहे. पहिल्यांदा कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा हा जन्मदिवस आहे. खाशाबा जाधव यांनी 1952 मध्ये हेलसिंकी फिनलँड या ठिकाणी ऑलिम्पिक भरली होती. त्या ठिकाणी त्यांनी भारताला पहिलं पदक जिंकून दिलं होतं, कांस्य पदक. ओके. आणि राष्ट्रीय क्रीडा दिवस कधी असतो? तर 29 ऑगस्टला असतो. हा राज्य क्रीडा दिवस 15 जानेवारी, राष्ट्रीय क्रीडा दिवस आहे 29 ऑगस्ट. आणि 29 ऑगस्टला मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस असतो. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा सर्वोच्च खेलरत्न पुरस्कार होता आणि सुरुवात झाली होती 1992. मात्र 2021 मध्ये नरेंद्र मोदी सरकारने या पुरस्काराचं नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे केलेले आहे. ठीक आहे. सन 2024ची युनेस्कोची जागतिक वारसा परिषद 46वी भारत या देशामध्ये पार पडणार आहे. तर युनेस्कोची स्थापना लक्षात ठेवा. मग 16 नोव्हेंबर 1945, मुख्यालय आहे पॅरिस, फ्रान्स. आणि भारतात एकूण वारसा स्थळ सध्या 42 वारसा स्थळे आहे. 41वे वारसा स्थळ डिक्लेअर झालं होतं शांतिनिकेतन आणि 42वे वारसा स्थळ आहे होयसाळा मंदिर. मग प्रश्न कसा येईल तुम्हाला की होयसाळा मंदिर हे कोणत्या राज्यातील आहे? तर कर्नाटक. लक्षात असू द्या. संसदरत्न पुरस्कार अमोल कोल्हे यांना देण्यात आलेला आहे. ते तिसऱ्यांदा त्यांनी संसदरत्न पुरस्कार प्राप्त केलेला आहे. संसदरत्न पुरस्कार प्राप्त केलेला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातून ते येतात. त्यांचा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना 1999 मध्ये शरद पवार यांनी केलेली होती. त्याचप्रमाणे संसदरत्न पुरस्कार श्रीकांत शिंदे यांना मिळाला आहे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आलेले आहे. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हर घर जल योजना भारतातील सर्व घरांना 2024 पर्यंत नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवणे हा मुख्य उद्देश होता. पण सर्व घरांना नळाद्वारे पाणी उपलब्ध करून देणारं पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे? गोवा. हा पण लक्षात ठेवा. IVF इन विट्रो फर्टिलायझेशन ही जी सुविधा आहे मित्रांनो, ही जी सुविधा आहे ते फ्रीमध्ये उपलब्ध करून देणारं भारतातील पहिलं राज्य गोवाच होतं. हा एक पॉईंट तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या, कारण मला 100% यावरती पेपरमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. देशातील सर्वात मोठा सागरी सेतू शिवडी ते नावासेवा दरम्यान सुरू करण्यात आलेला आहे. त्याला नाव आहे अटल सेतू आणि उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. साधारणतः हा 6 पदरी सेतू असणार आहे आणि लांबी असणार आहे 21.80 किलोमीटर. 5.5 किलोमीटर जमिनीवर असेल तर 16.5 किलोमीटर समुद्रावर असेल. ओके, म्हणजे पाण्यामध्ये असेल. युवा साहित्य पुरस्कार 2023 मोस्ट एम्पिकरा विशाखा विश्वनाथ यांना मिळालेला आहे. संग्रह त्यांचा स्वतःला स्वतःविरुद्ध उभे करताना. तर बाल साहित्य पुरस्कार 2023 एकनाथ आवाड यांना देण्यात आलेला आहे. छंद देई आनंद या पुस्तकासाठी. छंद देई आनंद या पुस्तकासाठी. लक्षात असू द्या. भारतातील पहिला डार्क स्काय टायगर रिझर्व पेंच या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे नागपूरला आणि आशियातील हा 5वा डार्क स्काय टायगर रिझर्व ठरलेला आहे. नैसर्गिक अंधाराचं संरक्षण करणे हा मुख्य उद्देश आहे. पंडित नेहरू राष्ट्रीय उद्यान पेंचलाच म्हटलं जाते आणि पेंच या ठिकाणी आहे आणि पेंच प्रकल्प महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर आहे. ओके, मध्य प्रदेशला महाराष्ट्रातील एकूण 8 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे. मध्य प्रदेशला महाराष्ट्रातील एकूण 8 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे. आणि आजचा शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न बघा,
मराठवाडा विद्यापीठ हे औरंगाबादला आहे, म्हणजेच मित्रांनो आताचं छत्रपती संभाजीनगर. आणि कारण औरंगाबादचं नवीन नाव छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आलेले आहे. स्थापना 23 ऑगस्ट 1958ची आहे आणि 14 जानेवारी 1994ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यात आले होते. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री कोण होते असा जर प्रश्न आला तर लक्षात ठेवायचा आहे शरद पवार हे तत्कालीन मुख्यमंत्री होते. तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे पॉईंट्स आजच्या करंट अफेअरमधील. हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. लवकरच भेटू, तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.